संभाजीनगरमधल्या पाणी प्रश्नावर आता राजकीय नेत्यांचीच जुंपली आहे। पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा कालच अंबादास दानवे यांनी दिला होता आणि त्यावर आज भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी हल्लाबोल चढवला। ठाकरेंच्या काळामध्ये योजनेचा नारळ फोडला त्यातही पाणी नव्हतं असा घणाघात भाजप आमदार संजय कणेकर यांनी केलाय। तर श्रेय घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आंदोलन करते असं भुमरे म्हणाले। पाणी द्या हे आंदोलन आमच्या संभाजीनगरात मागच्या 13 तारखेपासून रोज चालू आहे। आज मला वाटतं 26 तारीख आहे आणि रोज 13-14वा दिवस या आंदोलनाचा आहे। वेगवेगळे आंदोलनं, स्वाक्षरी मोहीम, अंड्याचं तोरण, असे अनेक। आज आम्ही पालखी काढलेली आहे, दिंडी काढलेली आहे, भजन म्हणतोय आणि आम्ही रिकाम्या अंड्याचं पूजन केलेलं आहे। हे दुर्दैव आहे या शहराचं आणि आमचं पण आहे की आम्हाला रिकाम्या अंड्याचं पूजन करावं लागलेलं आहे। ज्याला उद्धव ठाकरेंनी 2 वेळेस नारळ फोडलं पाणीचं सुरूचे पाणी पाईपलाईनसाठी, पण झाली पाईपलाईन चालू। त्यावेळेस मी उद्धव ठाकरेंना जवाब विचारायला गेलो होतो, मला अटक केली होती। कोणत्या तोंडानं बोलणार आहे? 2 वेळेस नारळ फोडलं, नारळात सुद्धा पाणी निघलं नव्हतं। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही पाईपलाईनची सुरुवात कोणी केली? खैरे मोठमोठ्यानं सांगत होते समांतर जलवाहिनी मी आणली। अरे मग मी आणली तर पाणी कुठं गायब झालं खैरे? हंडा मोर्चा असन, भजन कीर्तन असन आणि त्यांचे घोषवाक्य आहे की लबाडांनो पाणी द्या। मला एक सांगायचं आहे की कोणत्या लबाडामुळं आतापर्यंत हे शहर वंचित आहे हे सगळ्या जनतेला माहिती। आणि आता तुम्हाला सांगतो कुठेतरी योजना ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। माझ्यासोबत स्वतः आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त माझ्यासोबत आहे आणि मला वाटतं आता जनतेला हे पाणी मिळणार आहे। त्यांना वाटतं आपण हे श्रेय घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांची ही धडपड चालू आहे।